आस अशी अचानक सुकली का? मोहर पण अगदी गळून पडलाय. मी तर अगदी नेटाने रोज पाणी घालते, तरी पण ऊन कमी पडतंय का? जीव का घाबरतोय माझा? तू काही संकेत देऊ पाहतोयस का? काही नाही देवा, आता काहीही अघटित घडायला नको. माझ्या घरात जे सुरू आहे तेच भयंकर आहे. आता आणखीन काहीही सहन करायची ताकद नाहीये माझ्या. माझ्या घरावर तुझी कृपा असू दे, माझ्या मुलांवर कृपा असू दे. काय ग, किती छान नटून आलाय ग. नमस्कार. गाडे पाटलांच्या घरची जन्माष्टमी म्हणजे एकदम जंगीच कार्यक्रम ना. अहो म्हणजे काय, गाडे पाटलांचा सगळा कारभारच कसा एकदम जंगी असतो. तू सिद्धूची बायको ना ग? हो, अगदी नक्षत्रासारखे आहे हो. रेणुका, दृष्ट काढ तुझ्या सुनेची. काय निलांबरी रेणुका, भात काय उभारायला ऐका आले, चहा पाण्याचं बघा जा जरा. हो आजी, चल ग. ये ग. मी तुम्हाला काहीतरी खायला घेऊन येते. असू दे ग, तुला बघूनच पोट भरलं. घ्या ग, चहा घ्या. भावना ताई, आरती वहिनी. अगं अगं तू इकडे कशी? अगं सिद्धू दादानी सजावट करायला बोलवलं होतं, म्हणताना आले. देवघर अगदी नीट व्यवस्थित सजव, पण एक गोष्ट लक्षात ठेव, देवघरात इतर ठिकाणी कुठेही शिवाशिव करायची नाही. फक्त पाळणा सजवायचा, कारण तिकडं तामण ठेवलेलं आहे, देवाची वस्त्र ठेवलेली आहे. तिथं शिवाशिव झालेली मला अजिबात चालणार नाही, समजलं? आजी, तुम्ही विसरताय का? काय? आरती वहिनी फक्त फुलवाली नाहीये. अहो, ती माझ्या वेंकी दादाची बायको आहे. असं? अगो बाई, मी तर विसरलेच होते. तुमच्या दळवी कुटुंबात हे अशी सगळी भरती केलेली आहे नाही? काय म्हणजे तो व्यंकी, तो कुठला काय काही माहित नाही, आणि ही आता त्याची बायको. तिच्या तर कोणाचाच पत्ता नाही. खरंच बाई, अजब आहे तुमचं हे दळवी कुटुंब. आरती, बरं तू कामाला सुरुवात कर, पण आधी थोडा चहा घे ना, बरं वाटेल तुला. आणि काही लागलं ना तर मला हाक मार, मी आहेच. ए जा, हे बघ, चहा प्यायला सांगितलंय, प्यायचं. चहा पिल्यानंतर कप बशी विसळायची आणि तिथं बाहेर कोपऱ्यात पायरीवर ठेवायचं. हा हो. अरे आता बघ, एवढा सणाचा दिवस आहे, नको मनाला लावून घेतो. हाच बघू. आधी आहे मोठे नशीब नाही म्हणजे फुटकच का असं ना, पण तुम्हाला हे तर कळलं का थोडं बहुत ज्ञान आहे माझ्याकडं. ही तुझी हिम्मत, किती बोलतेस का? हो आजी, आमची कुठली आली एवढी टाप तुम्हाला हिम्मत दाखवायची? नाही म्हणजे
आम्ही आपली अशी साधी फुलं ऐकणारी माणसं नाही, बरोबर आहे ते. पण काय हो आजी, नाही म्हणजे तुमच्या देवासनी आमचा स्पर्श चालत नाही, बरोबर आहे ते. पण मला एक कळत नाही आजी, आम्ही आणलेली फुलं किंवा आम्ही केलेली सजावट ती तुमच्या देवाला कशी काय चालत असेल? अगदी बरोबर बोललीस तू आरती बहिणी. हो आजी, असं तर आपण त्या शेतकऱ्यांनाही नाकारू जे स्वतः कष्ट करून शेतात राबवून ही फुलं पिकवतात. त्या लोकांनाही आपण नाकारू शकतो जे ट्रक मध्ये फुलं भरतात, इथे येऊन ती फुलं विकतात. अहो, त्याच सगळ्यांमुळे तर आपली घरं सजतात, आपले सण समारंभ थाटात साजरे होतात आणि आपण त्यांनाच नाकारायचं. अहो, कृष्णाने सुद्धा एका गवळ्याच्या घरी जन्म घेतला होता. गुरांना सांभाळणारे गुराखी त्याचे मित्र होते. त्यांच्यातच तो लहानाचा मोठा झाला, वाढला, उठला, बसला, खेळला. अहो, त्या देवाने सुद्धा कधी भेदभाव नाही केला. तर मग आपण कोण आहोत? आपण तर साधी माणसं आहोत. मग आपणच कुणाला लहान किंवा मोठं कसं ठरवणार? आजी, जेव्हा एखादा देवाचा भक्त देवासाठी मनापासून सजावट करतो, त्याची सेवा करतो ना, तेव्हा देवाला फक्त त्याची भक्ती दिसते. तो कोण, कुठला, त्याचं कुळ कुठलं याचा कधीच विचार नाही करत तो. मग आपण तरी का करायचा? आपण तर साधी माणसं आहोत. मग आपणच माणसा माणसात फरक करायचा.